नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 5वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 5वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। आपण उत्तरांसहित वाचू। 1. अति तिथं माती। 2. सगळा खजिना रिकामा करा पण शेतकऱ्यांना जगवा। 3. माणूस निसर्गातला एक क्षुल्लक जीव। 4. जमिनीतून पाण्याचा उपसा अफाट वाढलाय। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। पहिला प्रश्न, संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली? उत्तर, संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने राज्यात सगळ्यांनी गाण्यातच बोलायचे ही आज्ञा केली। दुसरा प्रश्न, कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या। उत्तर, पावसाळा कोरडा गेल्यामुळे कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या। तिसरा प्रश्न, पिके कापणीच्या वेळी शेत कसे दिसते? उत्तर, पिके कापणीच्या वेळी शेत पिवळे धम्मक दिसते। चौथा प्रश्न, अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात कोण प्रसिद्ध होता? उत्तर, अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात आमशा डोहल्या प्रसिद्ध होता। प्रश्न पहिल्यातील क प्रश्न, कोण कोणाला म्हणाले ते सांगा। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पहिले विधान, चांगली शिकली तर कुठंतरी नोकरी करील असे अशोकदादा बाबांना म्हणाला। दुसरे विधान, कशी काय आहे राज्याची हालहवाल? चक्रमादित्य महाराज प्रधानजीला म्हणाले। प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। प्रश्न पहिला, ढोल कसा तयार करतात? उत्तर, आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून ढोलाचा सांगाडा तयार करतात। त्यावर ताणून कातडी चढवतात। कुणी ढोलाची पाने बसवतात तर कुणी दोऱ्या आवळतात। अशा प्रकारे ढोल तयार करतात। दुसरा प्रश्न, जमिनीला पाण्याची बँक असे का म्हटले आहे? उत्तर, पावसाचे पाणी जमिनीत मुरते व साठून राहते। ते पाणी आपल्याला कोरड्या दुष्काळात उपसता येते। बँकेत जसे पैसे साठवून बचत केली जाते त्याप्रमाणे जमिनीत मुरलेले पाणी एक प्रकारची बचतच आहे, म्हणून जमिनीला पाण्याची बँक असे म्हटले आहे। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, कवितेच्या ओळी पूर्ण करा। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। त्या ठिकाणी 3 मार्क झाले आहेत पण 2 गुणांसाठी आहे। शेत पिवळे धमक, आली कापणी कापणी, आता धरा रे हिम्मत, ये ठेवा पाजवणी। प्रश्न तिसऱ्यातील अ प्रश्न, 5 वस्तूंची नावे दिलेली आहेत, त्यांच्यासाठी विशेषण लिहा। हा प्रश्न 5 गुणांसाठी आहे। त्या ठिकाणी 4 गुण झालेले आहेत पण हा 5 गुणांसाठी आहे। पहिले, आवडते पुस्तक। 2, हिरवे झाड। 3, निळे आभाळ। 4, गोड पेढा आणि 5, चवदार भाजी। अशा प्रकारे 5 वस्तूंना 5 विशेषणे लिहिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 5 गुण मिळतील। प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा। 3 गुणांसाठी आहे। 1, भू, त्याचा अर्थ आहे भूमी, धरती। 2, रस्ता, वाट, मार्ग आणि 3, पाखरू, त्याचा समानार्थी शब्द आहे पक्षी। प्रश्न तिसऱ्यातील क प्रश्न, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा। 3 गुणांसाठी। 1, सुंदर, कुरूप। 2, मान, अपमान। 3, कोरडा, ओला। प्रश्न चौथ्यातील अ प्रश्न, पुढील वाक्यातील क्रियापदे अधोरेखित करा। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1, समीरने पुरणपोळी खाल्ली। खाल्ली हे क्रियापद अधोरेखित करायचे आहे। 2, मुलांनी टाळ्या वाजवल्या। वाजवल्या हे क्रियापद अधोरेखित करायचे आहे। प्रश्न चौथ्यातील ब प्रश्न, खालील शब्दांचे वचन बदला। 2 गुणांसाठी आहे। विळा, विळे। दुसरे आहे गोफण, गोफणी। प्रश्न चौथ्यातील क प्रश्न, खालील शब्दांचे समूहदर्शक शब्द लिहा। 1, माणसांचा जमाव। 2, सैन्याची तुकडी।
प्रश्न 5व्यातील अ प्रश्न, वर्गातल्या स्वच्छतेसाठी 2 घोषवाक्ये तयार करा. 2 गुणांसाठी आहे. 1. जिथे स्वच्छता असे तिथे आरोग्य वसे. 2. जिथे जिथे दिसते घाण आपल्या मनावर येतो ताण. प्रश्न 5व्यातील ब प्रश्न, खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 8 ते 10 ओळी निबंध लिहा. 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न. पाता ठिकाणी 3 विषय देण्यात आलेले आहे. 1. वाचन एक चांगला छंद. 2. झाड बोलू लागते तेव्हा. आणि 3. संगणक आपला मित्र. तिघांपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहायचा आहे. त्यापैकी आपण संगणक आपला चांगला मित्र हा निबंध अभ्यासू. मला संगणक खूप आवडतो. संगणकावर खूप छान छान खेळ खेळता येतात. मी संगणकावर खेळ खेळतो. एकदा ताईने मला संगणकाच्या खूप गमती दाखवल्या. संगणकावर आपल्याला मजकूर टंकलिखित करता येतो. त्यात हव्या त्या दुरुस्त्या करता येतात. अक्षरांचे आकार लहान मोठे करता येतात. संगणकावर कोणतीही आकृती अचूक काढता येते. चित्रे काढता येतात. त्यात रंग भरता येतात. गणिते सोडवता येतात. संगणक हिशेब ठेवू शकतो. या सर्व गोष्टी संगणकावर भरभर व अचूक करता येतात. इंटरनेटमुळे आपल्याला हवी ती माहिती संगणकावर मिळवता येते. संगणकाद्वारे मित्रांशी गप्पा मारता येतात. हल्ली संगणकावर विमानांची व गाड्यांची तिकिटेही मिळतात. संगणकाचे फायदे सांगावे तेवढे थोडेच आहेत. संगणक हा खरोखर आपला मित्र आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.